नमस्कार मंडळी, पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला. मी आता आहे आळंदीमध्ये आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे पंढरपूरच्या दिशेने. मंडळी, बघता बघता आषाढी वारीचं आपलं हे 5वं वर्ष आहे. 5वं. देखते देखते क्या हो गया भाई, 5 साल गुजर गए यू भाई. सरकार म्हटलं, संस्थान म्हटलं की पंढरपूरला जायचं असेल तर आळंदीला येऊ नका कारण लयच पूर आहे. पण मी कसला ऐकतोय, मी आलो. कसं आहे, कारण कसं आहे, मला पण वाटलं सगळ्यांचं ऐकावं, पण आपण का कोणाचं ऐकावं. जर माऊली थेट मला बोलवतात रात्री स्वप्नामध्ये येऊन की बाळा तू ये, तुझ्यासाठी पाणी कमी करतो, पाणी कमी केलं आणि मी आलो. अहो, तुम्हाला मी खरंच सांगतो, इथं माऊलींच्या मंदिराकडे जातो म्हणून पळत पळत निघालो, एवढ्या लांब त्यांनी रस्ता बंद केलेला आहे. आणि तिकडं माहिती आहे का, आधी ते पात्रामध्ये पाणी कमी झालेलं आहे पण जाऊन देत नाही तो. मला वाटलं 1-2 VIP लोकांना फोन करून डायरेक्ट एंट्री मारा येऊन म्हटलं जाने दे भाई, आपले को क्या घुसने क्या करती में, आपण इधर मस्ती में भाई, माऊली के राज्य में माऊली करेंगे, मजा मजा करेंगे. खरं सांगू का, बरोबर जरी मी हसत असलो ना तरी सुद्धा मला आत वाईट वाटतंय, कारण की आतमध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये किती काय काय कार्यक्रम मस्त चालू आहेत. सगळे असे विणेकरी, टाळकरी, पगवाज वाजवणे सगळे उड्या मारून मारून हसत आणि मी इथं बाहेर ब्लॉग करतोय. पण काय करू आता, आलिया भोगाशी असावे साधर व्हॉट एव्हर इट इज. ओ माय गॉड, आय डोंट केअर मॅन. अरे जाऊ दे, तवरचं हे बघा तुम्ही, ते नाही तर हे आपल्याला काय. वा 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 वा. राधा कृष्ण. हे बघा, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि बघा पात्रामध्ये जरा पुलावरचं पाणी कमी झालेलं आहे आणि तिकडे तिकडे लांब त्या साईडला माणसं. अलीकडं ने मला, पलीकडं ने वाला सीन आहे सगळा. पण त्यांनी रस्ता थांबवलाय, काळजी करणं गरजेचं आहे सर्वांचीच, आहे ना. अरे बापरे, काय भारी आहे, लय मस्त दिसते. काय आतमध्ये शौचालय आहेत. नको नको नको, त्या बाजूने नाही दिसलं म्हणून ह्या बाजूला मी आलो. इथून दिसतोय, हे बघा, पुलावरून पाणी जात नाहीये पण तरी सतर्कतेचा इशारा म्हणून. खरं तर मंदिराच्या आतमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी चालू आहेत आत्ता, म्हणजे मी तर दाखवतो तुम्हाला साईडला. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मला त्याचा अनुभव घ्यायला येत नाही आहे. म्हणजे आहेत ओळखीचे आत सोडतील वगैरे, पण ते असं मागून बिगून जायला नको वाटतं मला. म्हणजे मी जेव्हा 6वीला होतो तेव्हा मी सगळं बघितलेलं आहे. मी स्वतः आतमध्ये होतो, टाळ घेऊन त्या ज्ञानोबा तुकारामाच्या उड्या मारत होतो, पावलं खेळत होतो. पण त्यानंतर परत नाही. संध्याकाळचे 7 वाजायचे आहेत, त्याच्या आधीच ग्रामस्थ म्हणजे आपले वारकरीच कुठून कुठून आलेत. हे तराडे महाराज आहेत, MH09, सगळे निवांत चहा पित आहेत. वातावरण सुंदर झालेलं आहे, गार हवा सुटले, गार, एवढी गार हवा सुटले. आणि गार हवा सुटलं मला एकच गाणं आठवतं, गार डोंगराची हवा न बाय मला सोसना गारवा. अजून तर खूप गारवा यायचा आहे, खूप गारवा सहन करायचा आहे बाई. चलो बाय. हे बघा, इथे खिचडीचं वाटप झालेलं आहे आणि काय सुगंध येतोय. मला पण वाटतं मी पण दान करावं यार, असं ना सगळ्यांना असं खाऊ घालायला भारी वाटत असेल ना. पण खरं बघायला गेले तर मीच वडापाव खातो, मी काय दान देणार. म्हणजे देऊ शकतो, मी देतो मी, पण असं सरसकट सगळ्यांना देता येत नाही. असं एखादा दिसला सापडला माणूस आणि त्याने नेमका आपल्यालाच हाक मारली तर मग तसं देतो मी. असं भरघोस द्यायला, दे देवा मला दे, म्हणजे मी दे लोकांना, अजून भरपूर दे. तर ते काही असू द्या मंडळी, पण यंदाची आपली आळंदी ते पंढरपूर पायी प्रवासाचं 5वं वर्ष आहे. आणि ज्यांना कुणाला घर बसल्या वारी अनुभवायची आहे त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करा, कारण मी वारी दाखवत नाही, वारी अनुभवायला देतो. घाम फोडतो, घाम. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.